हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज श्रेया मॅडमला खूप उशीर झाला होता, म्हणून त्या गडबडीने निघत होत्या शाळेला जायसाठी आणि मला उठायला उशीर झाला, त्याचमुळे तिला उशीर झाला होता. तर इथं मस्त ती निघाली स्कूलला आणि मी एक एक करून माझी सगळी कामं आवरून घेतली. फक्त फरशात तेवढ्या पुसायच्या राहिल्या होत्या. लास्टला त्या पण पुसून घेते आहे मी. आणि जेवण राहिलं होतं, तर हे सगळं करून जेवण वगैरे केलं. आणि इतक्याच बघा आमच्या घरी आली क्यूटची हिंदवी. आता ही आली होती माझ्यापाशी खेळायला, तर श्रेयासाठी आली होती. तर श्रेया स्कूलला गेलेली होती, म्हणून ती मग माझ्यासोबतच थोडा वेळ खेळली. आणि मला खरं तिच्यासोबत खेळून खूप छान वाटतं. छान अशा गोष्टी करते. तिला बोलता पण येत नाही, पण एक एक शब्द बोलायचा प्रयत्न ती करते आणि खूप क्यूट आहे. तिची स्माईल बघू शकते. तिच्यासोबत थोडा वेळ खेळल्यानंतर आता दुपारी सगळी कामं झाली होती आणि म्हणलं आता थोडासा आराम करावा. आणि अचानक एवढी थंडी वाजत होती ना. सध्या यावर्षी सर्व ऋतूंचा बॅलन्सच बिघडून गेला आहे. कधी पाऊस पडतो, कधी थंडी होती आणि कधी ऊन पडेल, काही सांगता येत नाही आहे. तर थोडा वेळ झोप घेतली, नंतर मग उठले, थोडीशी फ्रेश झाली आणि त्यात छान अशी तुरीच्या शेंगाच्या सगळ्या बिया वगैरे काढून घेतल्या होत्या. तितक्यात मुलं पण आली होती. मुलं आल्यानंतर मग मी लागले माझ्या स्वयंपाकाला आणि ते इथं मला आले त्यांच्या शाळेत काय काय घडले ते सगळं सांगायला. मुलांसोबत ना कधीमधी असे डिस्कशन केलेले ना खूप चांगले असते. ते त्यांचे अनुभव शेअर करतात, आपण आपले अनुभव त्यांच्यासोबत शेअर करतो आणि त्याच गोष्टीवर इथं आमचं थोडंसं बोलणं चालू होतं. तर मी स्वयंपाक करत करत मुलं पण मला मस्त टाईमपास करत होते. तर मी माझ्या स्वयंपाकाला लागले. पुन्हा ते त्यांचा अभ्यास करत होते आणि थोड्याशा तुरीच्या शेंगा जे राहिल्या होत्या ना, त्या आता मला उकडून घ्यायच्या, कारण की आधीला फार जास्त आवडतात आणि आजची रेसिपी पण त्याला खूप जास्त आवडते. बघा, बोलता बोलता मी स्वयंपाक पण करून घेतला. आमटी इतकी सुंदर झाली आहे ना. आणि या आमटीचे खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी मी टाकलेले आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. त्यासोबत मी आमटी, चपाती, मिरच्या भाजल्या होत्या कारभाऱ्यांसाठी सर्वांनी. आणि लेकरांनी तर इतकं पोट भरून जेवण केलं की ह्या शेंगा उकडलेल्या तशाच राहिल्या. आता ह्या उद्या खाव्या लागतील. चला, आता आजच्यासाठी एवढंच. भेटूयात